उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आल्यानंतर अजित पवार नेमके काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कारण कागलमध्ये अजित पवारांची मोठी जाहीर सभा आहे ती या ठिकाणी होणार आहे आणि त्याची तयारी आहे ती पूर्णपणे झालेली आपल्याला पाहायला मिळते। याच सभेमध्ये हसन मुश्रीफ हे विधानसभा निवडणुकीचं रणशिंग आहे ते फुंकणार आहेत आणि खरं तर विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा महायुतीचा अद्याप कुठलाही निर्णय झाला नाही। मात्र अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये उद्या हसन मुश्रीफ हे विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत आणि म्हणून नेमकं काय बोलतात अजित पवार, हसन मुश्रीफ नेमकं काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागले। कारण याच विधानसभा मतदारसंघामधून भाजपचे नेते समरजित सिंह घाटगे हे देखील विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत आणि समरजित सिंह घाटगे हे फडणवीसांच्या जवळचे आहेत। त्यामुळे नेमकं कशा पद्धतीने अजित पवार इथला जो पेच आहे तो सोडवतात हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे। साधारण 50,000 कार्यकर्ते पदाधिकारी बसतील अशा पद्धतीची बैठक व्यवस्था आहे ती या ठिकाणी केलेली आहे आणि एकूणच जर बघितलं तर उद्या अजित पवारांच्या भाषणाकडे कागलमध्ये अजित पवार नेमकं काय बोलतात याकडे संपूर्ण राज्याचं आहे ते लक्ष लागून राहिले। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कागल, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।